नमस्कार मित्रांनो, न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मानसशास्त्रामध्ये आपल्याला एक घटक अभ्यासायला आहे. त्याचं नाव आहे मानवी वर्तनाचे आधार. लक्षात घ्या, मानवी वर्तनाचे आधार. आता या मानवी वर्तनाच्या आधारामध्ये लक्षात घ्या, पहिली गोष्ट आपण अभ्यासलेली आहे की मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आहे. बरोबर आहे. आता या मानवी वर्तनावर अनेक घटकांचा परिणाम पडतो. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर काही अनुवंशिक घटक आहेत, काही जैविक घटक म्हणा त्यांना, किंवा आपले सामाजिक सांस्कृतिक घटक सुद्धा याचा सुद्धा परिणाम वर्तनावर पडतो. स्पेशली मानवी वर्तनाच्या आधारामध्ये मुख्य कंटेंट काय आहे किंवा त्यातली परीक्षाभिमुखता काय आहे, आपल्याला काय क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ही गोष्ट तुम्ही नेहमी विसरू नका. ठीक आहे. तर या मानवी वर्तनाच्या आधारामध्ये असे काही घटक आहेत. पहिला जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे मेंदूचा. आपली चेतासंस्था जी आहे, या चेतासंस्थेचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. म्हणजे या चेतासंस्थेचे जे प्रकार आहेत, मध्यवर्ती चेतासंस्था, सीमावर्ती चेतासंस्था, मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये मेंदू, मेरुरज्जू यांचा अभ्यास जो आहे हा आपल्याला प्रामुख्याने याच्यामध्ये दिसून येतो. त्यानंतर काही संकल्पना आहेत, त्यामध्ये स्पेशली नवसंस्कृती ग्रहण, परसंस्कृती ग्रहण काय आहे, आणि काही शास्त्रज्ञ असतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या घटकाची रचना आपल्याला दिसून येते. काही टॉपिक हे ओव्हरलॅप होतात. बऱ्याचदा आपल्याला मानसशास्त्रामध्ये आपण काही टॉपिक या आधीच्या वेगवेगळ्या घटकामध्ये अभ्यासलेलो असतो, कधी समाजशास्त्रामध्ये एखादा टॉपिक वाचलेला असता वगैरे. तरी सुद्धा यातली परीक्षाभिमुखता डोळ्यासमोर ठेवून मी हा जो टॉपिक आहे तो क्वेश्चन्सच्या माध्यमातून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे. मी काही क्वेश्चन्स जे काही आता याच्यामध्ये सिलेक्ट केलेले आहेत, हे क्वेश्चन्स जनरली स्टेटमेंट आधारित आहेत. याचा अर्थ काय की तुम्हाला स्टेटमेंटवर फोकस करायचं. लक्षात घ्या, त्याच्यावर ऑप्शन्स इथे मी दिलेले नसणार आहे फारसे असे. म्हणजे ए बी दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये फक्त ए बरोबर आहे, फक्त बी बरोबर आहे. कदाचित 4 स्टेटमेंट दिलेले असतील तुम्हाला आणि त्यातले 4ही बरोबर असू शकतात. मात्र तुम्हाला खाली ऑप्शन्स याच्यामध्ये दिलेले नसतील की 4ही बरोबर आहेत की फक्त 2च बरोबर आहेत. ठीक आहे. एमसीक्यू सोडवणे हा याचा हेतू नाहीये. हा हेतू आहे की स्टेटमेंटवर तुम्ही किती कॉन्फिडंट आहात. लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे हेतू तो आपला साध्य होईल असं मला वाटतं. सुरू करूया आपण. जो पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये मानवाच्या क्षमता आणि वर्तनावर आनुवंशिकतेचा प्रभाव असतो. हे अगदी बरोबर आहे. लक्षात घ्या, आनुवंशिकतेचा प्रभाव नक्कीच असतो, वर्तनावर सुद्धा असतो आणि क्षमतेवर सुद्धा असतो. आनुवंशिकतेमुळे प्राप्त होणारी जी वैशिष्ट्ये आहेत ही अध्ययनावर अवलंबून असतात. हे योग्य आहे का? तुम्ही विचार करा. आनुवंशिकतेने प्राप्त होणारी जी वैशिष्ट्ये आहेत, म्हणजे इथे ए नावाची व्यक्ती आहे, बी नावाची व्यक्ती आहे, सी नावाची व्यक्ती आहे. ए व्यक्तीमध्ये आनुवंशिकतेने प्राप्त होणारे काही गुण आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे. आणि त्यानुसार ती व्यक्ती वर्तन करत आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ही सी नावाची व्यक्ती त्या पद्धतीने भागू शकते का? चूक आहे, असं नाही होऊ शकणार. लक्षात घ्या, याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आहेत. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आनुवंशिकतेमुळे प्राप्त होणारी जी वैशिष्ट्ये आहेत ती अध्ययनावर अवलंबून नसतात. लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर वरीलपैकी काय असत्य आहे, तर बी असत्य आहे. ठीक आहे. त्यानंतर मातेकडून आलेली डिंबपेशी व पित्याकडून आलेली रेतपेशी यांच्या संयोगातून फलितांड पेशी तयार होते. अगदी बरोबर आहे. हे आपण बालविकासमध्ये सुद्धा शिकलात. प्रत्येक पेशीच्या केंद्रामध्ये 46 गुणसूत्रांच्या 23 जोड्या असतात. हे पण अगदी बरोबर आहे, बेसिक आहे. रंगमणी म्हणजे व्यक्तीच्या विकासाचा आराखडा आणि वेळापत्रकच आहे. हे पण विधान बरोबर आहे. चेतासंस्था ही मुख्य 2 भागांमध्ये विभागलेली असते. मी तुम्हाला मगाशीच सांगितलंय, चेतासंस्था ही मुख्य 2 भागांमध्ये म्हणजे मध्यवर्ती चेतासंस्था आणि सीमावर्ती चेतासंस्था. ठीक आहे. तर अशा पद्धतीने वरीलपैकी काय योग्य आहे, तर 4ही विधान योग्य आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. जसजसे प्रौढांमध्ये वय वाढत जाते तसतसे मेंदूचे वजन हे काय होते? म्हणजे जेवढे आहे तेवढेच राहते, जेवढे आहे त्यापेक्षा कमी होते, जेवढे आहे त्यापेक्षा वाढते. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही याचा विचार करा. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जेवढे आहे त्यापेक्षा कमी होते. लक्षात घ्या, जसजसे प्रौढांमध्ये वय वाढत जाते तसतसे मेंदूचे वजन जे आहे ते कमी होत जाते. ठीक आहे. हे फॅक्ट आहे. मुख्यतः मेंदूचा कोणता भाग अनैच्छिक क्रिया नियंत्रित करतो? आता याच्यामध्ये मेंदूचे जे काही भाग आहेत यावर आपल्याला नक्की एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. फार असं टेक्निकल विचारला जाऊ शकणार नाही आपल्याला, कारण आपली एक्झाम सरळ सेवेची आहे. मध्य मस्तिष्क, पश्चिम मस्तिष्क आणि अग्र मस्तिष्क असे ऑप्शन्स आपल्याला याच्यामध्ये आहेत. योग्य उत्तर काय आहे, तर योग्य उत्तर आहे मध्य मस्तिष्क. लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए हा जो मध्य मस्तिष्क जो आहे याला मिड ब्रेन असं म्हणतात. आणि हा मेंदूचा जो आहे, मुख्यतः मेंदूचा हा जो भाग आहे तो अनैच्छिक क्रिया नियंत्रित करतो. आणि पश्च मस्तिष्क जो आहे, लक्षात घ्या सेकंड ऑप्शन, या पश्च मस्तिष्कामध्ये याचे 2 भाग असतात. एक अनुमस्तिष्क असतो आणि एक लंबमज्जा. म्हणजे याला 2 प्रमुख भाग म्हणा या पश्च मस्तिष्काचे. मी तुम्हाला इथे नोट डाऊन करून देतो. या पश्च मस्तिष्काचे 2 भाग असतात. एक म्हणजे अनुमस्तिष्क. ठीक आहे, अनुमस्तिष्क. आणि दुसरा जो असतो तो म्हणजे लंबमज्जा. ठीक आहे.
हा जो अनुमस्तिष्क आहे, लक्षात घ्या, अनुमस्तिष्क आणि पश्च मस्तिष्क याच्यामध्ये स्पेशली अनुमस्तिष्क याला जो आहे याला छोटा मेंदू म्हणून ओळखलं जातं, लक्षात घ्या. ठीक आहे, जो मागच्या बाजूस असतो आणि शरीराचा तोल राखणे हे अनुमस्तिष्काचं प्रमुख कार्य असतं. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो म्हणजे अग्र मस्तिष्क जो आहे. आता अग्र मस्तिष्क जो आहे या अग्र मस्तिष्काच्या प्रमुख भागास काय म्हटलं जातं, प्रमस्तिष्क असं म्हटलं जातं. ठीक आहे, प्रमस्तिष्क. ठीक आहे. आणि हा जो प्रमस्तिष्क जो आहे हा आपल्या मेंदूचा विचार करण्याची जी क्षमता आहे, हा विचार करण्याची क्षमता असलेला भाग आहे, हे तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने अनैच्छिक क्रिया कोण नियंत्रित करतो, तर मध्य मस्तिष्क नियंत्रित करतो. मेंदूला संरक्षण म्हणून कडक हाडाचे आवरण असते, त्याला कर्पर असे म्हणतात. बरोबर आहे. मस्तिष्कावरण 3 थरांचे बनलेले असते, हे पण विधान बरोबर आहे. पण आता याच्यामध्ये 2 विधान बघा, ही निशारिका आणि वर्षिका. आता याच्यामध्ये जे मी तुम्हाला सांगितलं वरच्या स्टेटमेंटमध्ये की मस्तिष्कावरण हे जे आहे ते 3 थरांचे बनलेलं असतं आणि या 3 थरांमध्ये कोणत्या कोणत्या आहेत, एक वर्षिका आहे, दुसरा निशारिका आहे आणि तिसरा आहे चिनांशुका. लक्षात घ्या, मी नावं तुम्हाला लिहून देतो याच्यामध्ये. एक आहे वर्षिका. ठीक आहे. आणि त्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे निशारिका आणि जो तिसरा जो आवरण आहे तो म्हणजे चिनांशुका. ठीक आहे. याच्यामध्ये वर्षिका जो आहे हा सर्वात बाहेरचा स्तर आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, वर्षिका जो आहे हा सर्वात बाहेरचा स्तर आहे, त्याच्यामुळे निशारिका हे विधान चूक आहे. वर्षिका हा जो सर्वात बाहेरचा स्तर आहे आणि त्याच्यानंतर निशारिका जो आहे हा निशारिका मधला स्तर आहे, लक्षात घ्या. हा जो निशारिका आहे हा मधला स्तर आहे आणि वर्षिका जो आहे तो सर्वात बाहेरचा स्तर आहे. त्याच्यामुळे हे 2 स्टेटमेंट चुकलेत आणि आपल्याला काय विचारले, खरे नाही असं विचारले, म्हणजे काय खोटे आहे. खोटे 2 विधान आहेत आणि खरे 2 विधान आहेत याच्यामध्ये. ठीक आहे. आता हा चिनांशुका जो आहे हा सर्वात आतला स्तर आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, आतला स्तर आहे, हे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे परीक्षाभिमुख. ओके. त्याच्यानंतर बघा की मेंदूमध्ये वसलेली सर्वात छोटी ग्रंथी कोणती, पिनियल ग्रंथी, थायमस ग्रंथी, दोन्ही आणि यापैकी नाही. याचं योग्य उत्तर काय आहे, योग्य उत्तर आहे पिनियल ग्रंथी. ही थायमस ग्रंथी जी आहे, थायमस ग्रंथी नाही आहे, कारण ती जनरली मेंदूमध्ये नाहीच आहे, पहिली गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. मग ही ग्रंथी कुठे आहे नेमके, तर ही ग्रंथी जी आहे ती छातीमध्ये असते, लक्षात घ्या. आणि ही जी ग्रंथी आहे ही थायमोसिन हा नावाचा जो हार्मोन आहे, कुठला, थायमोसिन. ठीक आहे. हा जो संप्रेरक आहे हा स्त्रवते किंवा हार्मोन जो आहे ती तयार करते आणि हा जो हार्मोन आहे हा पौगंडावस्था आणण्यामध्ये मदत करत असतो, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर काय आहे, पिनियल ग्रंथी हे आहे, थायमस ग्रंथी नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. संप्रेरकांना रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखलं जातं, अगदी बरोबर आहे. संप्रेरक हे प्रथिनाचे रूप असते, हे पण विधान बरोबर आहे. इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते, हे पण विधान बरोबर आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यामुळे वरीलपैकी काय खरे नाही, खरे नाही असं कुठलंही विधान याच्यामध्ये नाही आहे, सगळे विधान योग्यच आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर आहे नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते. याचं योग्य उत्तर काय आहे, ऑक्सिटोसिन हे आहे आणि हा प्रश्न आयोगाने याआधी विचारलेला आहे एमपीएससीच्या वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर आहे आधुनिक चेताशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं. याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत, जॉन डब्ल्यू बेरी, पोल ब्रॉका, डायना बामरिंड आणि जेम्स ओल्ड्स. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, जेम्स ओल्ड्स. आणि जेम्स ओल्ड्स जे आहेत ते आधुनिक चेताशास्त्राचे जनक म्हणून ओळखलं जातं आणि ते अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहेत आणि त्यांना 1954 साली नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे, 1954 साली, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर जॉन डब्ल्यू बेरी हे जे आहेत ते नवसंस्कृती ग्रहण आणि परसंस्कृती ग्रहण हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत, कुणाच्या, जॉन डब्ल्यू बेरी यांच्या. त्यानंतर पॉल ब्रोका हे जे आहेत हे ब्रोकाचे क्षेत्र शोधण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. ब्रोका हा एक मेंदूचा भाग आहे, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. डायना बामरिन हे जर आहेत, हे डायना बामरिन जे आहेत ते विकासात्मक मानसशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे पुढचा तो म्हणजे प्रत्यक्ष आणि मुद्दाम घडवून आणलेला. प्रश्न काय बघा की प्रत्यक्ष आणि मुद्दाम घडवून आणलेल्या अध्यापनाशिवाय जे अध्ययन घडून येते त्यास काय म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 आहे नवअध्ययन, दुसरा आहे स्वअध्ययन, तिसरा आहे परसंस्कृती ग्रहण आणि चौथा आहे नवसंस्कृती ग्रहण. याचं योग्य उत्तर काय आहे, योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लक्षात घ्या, नवसंस्कृती ग्रहण. आणि नवसंस्कृती ग्रहण हे जे आहे ते प्रथम सांस्कृतिक अध्ययन असतं आणि परसंस्कृती ग्रहण हे जे आहे ते द्वितीय सांस्कृतिक अध्ययन असतं. नवसंस्कृती ग्रहण हे व्यक्तीला समाजाचा मान्य सभासद म्हणून
आणि स्वतःमध्ये बदल करण्यास मदत करणारी ही संकल्पना आहे आणि ही लगेच होत नाही, ह्याला बराच काळ लागतो आणि ही बराच काळ चालणारी प्रक्रिया असते नवसंस्कृती ग्रहण. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्यक्तीला आनंद आणि समाधान देणाऱ्या खाणेपिणे, लैंगिक क्रिया यावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य खालीलपैकी कोण करते? मध्यमेंदू, चेताक्षेपक आणि अधचेताक्षेपक आणि मोठा मेंदू. याचं योग्य उत्तर काय आहे? अधचेताक्षेपक हे याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे पार्श्वमेंदू व अग्रमेंदू यांना जोडणारा भाग म्हणजे मध्यमेंदू होय. मानवामध्ये इतर प्राण्यापेक्षा तो आकाराने मोठा दिसतो. श्यामल द्रव हा आणखी एक महत्वाचा भाग मध्यमेंदूच्या क्षेत्रात आढळतो. वरीलपैकी काय खरे नाही हे विचारलेलं आहे. म्हणजे एक तरी स्टेटमेंट याच्यामध्ये खरे नसू शकतं, लक्षात घ्या. ठीक आहे. तर यामधलं असत्य विधान काय आहे? तर मानवामध्ये इतर प्राण्यापेक्षा तो आकाराने मोठा दिसतो हे नाही, तर तो लहान दिसतो, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. बाकी इतर स्टेटमेंटमध्ये ए स्टेटमेंट योग्यच आहे आणि बी स्टेटमेंट सी स्टेटमेंट जे आहे ते सुद्धा योग्य आहे. फक्त खरे कुठलं नाहीये, तर बीच नाहीये, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर आहे मानवी मेंदूचा डावा गोलार्ध भाषिक कार्यासाठी जबाबदार असतो आणि मेंदूचा उजवा गोलार्ध जो आहे तो अवकाश, आकार, ओळख या संदर्भात क्रिया करतो. वरीलपैकी काय सत्य आहे? त्याच्यामध्ये दोन्ही विधानं सत्य आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. मानवी मेंदूचा डावा गोलार्ध जो आहे तो भाषिक कार्यासाठी जबाबदार असतो आणि मेंदूचा उजवा गोलार्ध जो आहे तो आकाश, आकार आणि ओळख या संदर्भात क्रिया करतो. आता खालीलपैकी काय चुकीचे आहे असा पुढचा प्रश्न विचारलेला आहे. अग्रखंड, पश्चखंड, ऊर्ध्वखंड आणि कुंभखंड हे काय आहे? तर हे डाव्या प्रमस्तिष्क गोलाचे 4 खंड आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. कशाचे? डाव्या प्रमस्तिष्क गोलाचे. ठीक आहे. प्रमस्तिष्क मी तुम्हाला सांगितलेलं आहे, गोलाचे 4 खंड आहेत. त्यामधला पहिला खंड आहे अग्रखंड. त्याच्यामध्ये चुकीची जोडी काय विचारली? अग्रखंड प्राथमिक दृष्टीज्ञान माहितीचे प्रक्रियाकरण. तर याच्यामध्ये अग्रखंड जो आहे ही पहिलीच जोडी चुकीची आहे. अग्रखंडाचं काम ते नाहीये ज्यामध्ये ब्रोका क्षेत्राचा समावेश आहे आणि विचार, स्मरण, वर्तन, संघटन या उच्च मानसिक प्रक्रिया ज्या आहेत त्या अग्रखंडामध्ये दिसून येतात. त्यामुळे ही जोडी जी आहे ती चुकीची आहे. पश्चखंडामध्ये ज्यामध्ये ब्रोका क्षेत्राचे समावेश होतो, तर ही सुद्धा जोडी चुकीची आहे कारण अग्रखंडामध्ये होते, लक्षात घ्या. आणि पश्चखंडामध्ये काय दिसून येतं की प्राथमिक दृष्टीचं ज्ञान जे आहे ते दिसून येतं. म्हणजे याच्यामध्ये अल्टरनेट आहे, ही गोष्ट दिसून आली. ठीक आहे. त्यानंतर ऊर्ध्वखंड जे आहे ते ऊर्ध्वखंडामध्ये कायिक वेदन, स्पर्शज्ञान आणि संवेदना क्षेत्र हे दिसून येतं. हे बरोबर आहे सी. आणि डी मध्ये कुंभखंडामध्ये प्राथमिक श्रवण दिसून येतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सी आणि डी बरोबर आहे आणि ए आणि बी चुकीचे आहे. ठीक आहे. मानवी वर्तनावर परिणाम करणाऱ्या सामाजिक सांस्कृतिक घटकांमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? आता याच्यामध्ये मानवी वर्तनावर परिणाम करणाऱ्या सामाजिक सांस्कृतिक घटकांमध्ये म्हटलेलं आहे, ही गोष्ट विसरू नका तुम्ही. ठीक आहे. त्यामुळे कुटुंब, लोकसमूह, लिंग हे सामाजिक सांस्कृतिक घटक आहेत, मेंदू नाही. ठीक आहे. त्यामुळे याचा समावेश याच्यामध्ये होत नाही. सामाजिकरण म्हणजे परसंस्कृती ग्रहण व नवसंस्कृती ग्रहण या प्रक्रियांद्वारा व्यक्त वर्तनाला आकार देणे होय. अगदी बरोबर आहे. सामाजिकरणात समाजमान्य भूमिका पार पाडणे अपेक्षित असते किंवा तसे शिकवले जाते, हे पण बरोबर आहे. जे.डब्ल्यू. पॉवेल यांनी नवसंस्कृती ग्रहण हा शब्द प्रचलित केला, मात्र हे विधान चुकीचं आहे. त्यांनी परसंस्कृती ग्रहण हा शब्द जो आहे तो त्यांनी प्रचलित केलेला आहे. त्यामुळे काय खरे नाही? सी खरे नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हा जो टॉपिक आहे तो कव्हर केला आणि मी नोट्स सुद्धा याचे अपलोड केलेले आहेत. तुम्हाला स्वतः हा घटक जो आहे तो तुम्ही स्वतः आधी एकदा व्यवस्थित वाचूनच मग हे क्वेश्चन्स जे आहेत ते अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.